हे आहे आमचा जैनचा सोलर सेट 7.5 HP आणि आम्ही काय केलं तर शेतामध्ये खड्डे केले. ते 4 किंवा 4.5 फुटाचे खड्डे झाले होते. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, ह्याच्यातले जे सोलरच्या स्ट्रक्चरचे जे पाईप आहेत खालचे 2-2 फूट कट करण्यासाठी नेले होते. पण काय करणार, त्या टायमाला आमची मशीन बिघडली म्हणून पाईप परत वापस आणले. चला तुम्हाला पूर्ण सोलर सेट दाखवतो. या तर दुसऱ्या ट्रॉलीमध्ये आमचं पूर्ण सोलर सेट आहे. हारीने झाकून ठेवलं कारण की याला येऊन खूप दिवस झाले, ते पाण्याने भिजून खराब होऊ नये म्हणून ट्रॉलीमध्ये ठेवलं. ह्या आहेत आमच्या सोलरच्या सोलर प्लेट, ज्या की 7.5 HP सोबत 13 मिळतात. तर आहेत 13 प्लेट. सोलर येऊन खूप दिवस झाले आहेत. तुम्हाला कंपनीचं काम थोडं स्लो आहे कारण की खूप वीक काम आहे असं म्हणा. खूप दिवस झाले सोलरचं सामान येऊन पडले आणि परस्परच यांनी सोलर बसवलं म्हणून असं तिथे दाखवले आहे, पण ॲक्च्युली शेतामध्ये काही सोलर बसलेलं नाही आहे. सिमेंट वगैरे आम्ही आमचीच आणली आहे. खड्डे बी आम्ही आम्ही आमचाच रोजदार लावलेला आहे. तुम्हाला दाखवतो पुढे. सिमेंट पण आहे. हे असे 3 बॉक्स आले, जे की पूर्ण फुटलेले बॉक्स होते. एका स्टार्टर आणि 2मध्ये त्याचं मटेरियल आहे. 2 बॉक्स आहे. अर्थिंगचा डबा आहे, मोटर आणि ह्या वायर आहे सोबत, मोटरसोबत टाकायचा हा वायर. एक 70 मीटर आहे आणि हा त्याच्यासोबत वायराच्या वरची खूप पाईप, साधा पाईप त्यासोबत वायर आणि ही मोटर आहे 70 मीटर ह्याच्यासोबत. पाहू शकता तुम्ही. आणि हा पंखा आहे त्या मोटरचा, 70 मीटर हेडचा हेड आहे. हेड त्याला बाहेर जाऊया आपण आता. तुम्हाला सिमेंट दाखवतो मी. या आहे सिमेंट दाखवतो. 2 पोते सिमेंट आम्ही आमच्या खर्चातून आणलेली आहे. फिट करण्याकरता माणसं येणार होते आणि त्याने आले आणि त्याने काय केलं माहीत नाही. 4-5 दिवस झाले त्यांनी फोटो काढून नेले आणि डायरेक्ट सोलर जे मागे त्याला सोलर याच्यामध्ये स्टेटस चेक करण्याकरता गेल्यानंतर कळालं की यांनी सोलर बसवल्याने परत केलं कंपनीचं स्टेटस झाले की सोलर सिस्टीम बसवण्यात आलेले आहे असं दाखवत आहे होते. हे सिमेंट आहे 2 पोते. दाखवते पुढं तुम्हाला काय झाली याचं. तुम्हाला खड्डे पण दाखवतो आणि ते पण दाखवतो मी आणि काय काय केलं जे की जैनचा पाईप आहे. हा पाहू शकता, जैन SDP पाईप 70 मीटरचं पाईप आहे. 70 मीटर पाईप आहे. स्टिकरवर आहे चिटकवलेल्या. या पाईपासोबत एक साईडचं बेंड दिलेलं आहे लोखंडाने, म्हणजे की मोटरसोबत अटॅच होईल. आणि दुसऱ्या साईडच्या तोंडाला कोणताही लोखंडी बेंड किंवा एल्बो, लोखंडी कॅप आणि क्लॅम्प काहीही दिलेलं नाही आहे सोबत. 70 मीटर आहे. मटेरियल बरेच दिवस झालेले आहे, जे की आणखीन फिटिंग झालेली नाही आहे. हा आपला बोर आहे. काही पडू वगैरे काही नाही म्हणून याच्यावर आपण बकेट आणि चुकळे झाकून ठेवलेले आहेत. आणि याचबरोबर आपली पाईपलाईन पण झालेली आहे इथं. ही की आपण बोर फिट केल्यानंतर, मोटर फिट केल्यानंतर आपण याला बसून घेऊया. आणि आम्ही काय केलं, आमच्या खर्चातून आम्ही रोजदार लावून हे खड्डा खातेला आहे.
जे की खाली जास्त कडक दगड लागल्यामुळे खूप खोल झाला नाही, 4-4.5 फूट खोल असेल. तसंच आम्ही समोरील बाजूस बी आणखीन दुसरा एक खड्डा खचलेला आहे, ते बी तुम्हाला दाखवतो. हा एक खड्डा आणि हा एक खड्डा, 2 खड्डे खचलेले आहेत. इथं तर खूप मोठे दगड लागले होते की माणसाने बाहेर उचलता येणार नाहीत. मग आम्ही काय केलं, एक साईड छोट्या साईडला आम्हाला थोडं खड्डा आलं, म्हणून आम्ही तेवढं खचलं. 4.5 फूट झालेला आहे हा बी खड्डा, जे की पाईप बसण्यासाठी खूप झाला. साईडनं आम्ही सिमेंट भरून घेऊ याच्यात. चला तर तुम्हाला दाखवतो. सिमेंट वाळू पण आम्हाला कंपनीकडून नाही मिळाली. आम्ही आमच्या स्वखर्चाने सिमेंट आणि सिमेंट, रेती आणि गिटी स्वखर्चाने आम्ही आमची आणलेली आहे. बोऱ्यामध्ये भरून शेतामध्ये नेऊन ठेवलेली आहे. आणि सोलर येऊन तर बरेच दिवस झाले आमच्या घरी, पण बसवलं नाही. आणि आता 8-10 दिवसाखाली ही माणसं आली, 3 जण आले. त्याने आम्ही खड्डा खतात सांगितलं, आम्ही आमचा खड्डा करला. यांनी काय केले, फोटो काढले आणि परस्पर तिकडं यांनी काय केलं की मागं त्याला सोलरमध्ये स्टेटसमध्ये पहिल्यांदा दाखवत आहे की प्राप्त झाली म्हणून होतं, म्हणजे बसवण्यात येईल म्हणून. आणि आता असं स्टेटस दाखवते की पंप सेट ऑलरेडी बसवला गेलेला आहे. आणि अक्षरशः इथं कुठेही सोलर सेट आणखी बसवलेलं नाही आहे. तर काय, आणि बसवा या म्हणतो जरा हे ढकलत आम्ही सगळं सामान वगैरे शेतात नेऊन ठेवलेले आणि बाकी सामान घरी आहे, की दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे की तुम्ही पाहू शकता. कंपनीचं असं कसं काम नाही. आम्ही काय केलं की याची शिकायत MSC ऑफिसला करायला गेलो, तर तिथं ते म्हणतात की याची ईमेलवरच शिकायत करा. आता कसं काय करणार हे शेतकरी, मला कळतच नाही आहे. आणि गव्हर्नमेंटला याच्याकडं कोणती वेबसाईटवर अशी कोणतीही शिकायला घेत नाही आहे. काय करणार माणूस, याच्यावर काहीही पर्याय दिसत नाही आहे. आता काय यांचेच पाय धरावं लागणार आहेत. पाहूया पुढे काय काय होते ती. जैन इरिगेशन सिस्टम 7.5 HP सोलर आहे हा. चला, धन्यवाद. जैन इरिगेशन सोलार सिस्टम, आपण हे 2 खड्डे खतात आहे सो खर्चातून, जे की कंपनीवाल्या माणसांनी सांगितले की अशाची खतामुळे आपण तसं खततोय. तर आज खतनं चालू आहे. आपल्याला खाली दगड लागले, खडक लागलेलं आहे आणि पार मरून लागलेला आहे. तर खाली खोल खड्डे काय होत नाही आहेत. पाहू तरी पण कितीवर होत जाते, 4-4.5 फुटापर्यंत तरी कमीत कमी जायला पाहिजेत. पाहूया. तुम्ही यामध्ये पाहू शकता वर्क ऑर्डरपासून बसवण्यापर्यंतचे स्टेटस काय सांगते ती.